नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर मी आज वाटाण्याची उसळ बनवणार आहे। यासाठी एक वाटीभर वाटाणे घेतलेले आहेत, तर निवडून घेतलेले आहेत। तर दोन प्रकारचे वाटाणे आहेत, ही हिरव्या आणि पांढऱ्या रंगाचे। तर रात्री भिजत घातले होते, बघू शकता एकदम छान असे फुगलेले आहेत। तर आता एक कुकरमध्ये 2 ते 3 शिट्ट्या देणार आहे मी, कारण वाटाणे शिजायला थोडासा वेळ लागतो। चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, गॅस मध्यम ठेवलेला आहे। तर इथे मी 2 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत। कुकर थंड होईपर्यंत इथं कांदा कट करून घ्यायचा आहे। तर कांदा एकदम बारीक कट करायचा आहे। कांदा आवडत नसेल तर नाही टाकलं तरी चालते, लसूण मीठ टाकलं तरी चालते थोडंसं। तर इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे, तर धुवून घेतलेली आहे कोथिंबीर, तर एकदम बारीक कट करून घ्यायची। तर आता वाटाण्यामधलं कुकरमधले सर्व वाटाणे मी एका वाटीमध्ये काढून घेतलेले आहेत आणि याच्यामधलं पाणी काढून टाकून द्यायचे। आणि बघू शकता वाटाणे आता शिजलेले आहे। गॅसवर कढई ठेवली, 1 चमचा तेल टाकायचे। तेल गरम झालेलं आहे। तुम्हाला आवडत असेल तर जिरे मोहरी टाकली तरी चालते, पण मी टाकलेली नाही। कांदा तळून घेणार आहे सुरुवातीला। तर थोडासा कांदा गुलाबी रंगात तळल्यास याच्यामध्ये हळद टाकायची, लाल तिखट टाकायचे, धने पावडर टाकलेला आहे, थोडंसं जिरे पावडर टाकायचे। तर आता हे सर्व मसाला मिक्स करून घ्यायचा आहे कांद्यामध्ये। थोडंसं लसूण मीठ टाकलेलं आहे मी। तर आता हलवून घेतलेलं आहे। तर आता मसाला तेलामध्ये एकदम छान तळलेला आहे। तर याच्यामध्ये वाटाणे टाकून घ्यायचे, वाटाणे परतून घ्यायचे चांगले तेलामध्ये। आणि इथं मी कांदा लसूण मसाला टाकणार आहे, थोडासा अर्धा चमचा टाकलेला आहे। थोडीशी वरून कोथिंबीर टाकायची आणि ही उसळ तयार झालेली आहे। एकदम चवदार लागते खायला। तर बघू शकता आता तयार झालेली आहे। तर सर्व उसळ मी एका वाटीमध्ये काढून घेत आहे। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।